नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? नमस्कार. नमस्कार. काय अगं तू? शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. सुकून गेली चिव, सुकून है ना? का ग? गेली. हातपाय नाही धुतल्यात, काय नाही काय नाही. धुतल्यात की खोट. मागाशी धुतल्यात ती मी. अगं धुतल्यात की मी. बर, काय नाही. बसलं इथं फोडे निवडायला चालू करायचं. नंतर चाललंय फोडायचं. रात्रंदिवस उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आंबे फोडणे आंबे फोडणे आंबे फोडणे है ना? हा बघा ना सुद्धा इकडे ते कोयता थोडा वेळ बंद करा. चाललंय आंबा फोडायचं. काय झालंय मित्रांनो, लय आंबा राहिल्यात. आंबा आहे तर पाड लागलेलं, म्हणजे पिकतो आंबा लगेच. म्हणजे त्याला जिथली तिथं नाही केलं ना आंबा पिकतो. मग ती काय करायला लागतं, फोडायला लागतो. ते मला टेन्शन आले. 12 वाजेपर्यंत काय आहे ना, पण आंबा झाला पाहिजे. उद्याचा दिवस उजाडला ते आंबा हे होणार, काय होणार, पिकणार. मग तिकडे काय काय आहे ना, हा कसा तोडायचा. कोणतं सुद्धा साध्य नाही गेलं. काय करतात, काम करायचं, करायला लागतं. आता दमनी म्हणजे दमनीच करायला लागतं, आहे का नाही मित्रांनो? काय झालंय, आंबा पिकून नाही देत. उद्याच्याला आता 5,000 आंबा मला वाटतं आज संपन. पुन्हा उद्याच्याला संध्याकाळी पुन्हा 5,000 केजी आंबा येतोय आपला. किती? 5,000 केजी. आपलं 500 केजी येतोय. सॉरी, 5,000 आंबे येतात आणि 500 किलो येतो. हा, 5,000 आंबे म्हणजे 500 किलो येतोय आपला. त्याच्यामुळे ती काय होते, उरकायला लागतं. पण आजचं उद्या गेलं की उद्याचं परवा दिवशी जातं. आजचे काम आजच झालं पाहिजे. ह्याला कॉम्प्रोमाइज नाही या धंद्यामध्ये. म्हणजे इथं उद्या करू, परवा दिवशी करू, 13व्या दिवशी करू असं म्हणून जमत नाही. हे तर लगेच जे ते काम ज्या त्या टायमिंगलाच करायला लागतं. तुम्ही माणसा दादा तुला लागेल बिगेल, पण मला काय लागेल बिगेल काय नाही. मला सवय झाली असं. एक 15 मिनिटात मी 100 आंब अर्ध्या तासात फोडू शकतो. 100 आंब असं घरी धरलं तरी काय हरकत नाही. नग अनुष्का नेट देऊ तिथं. अनुष्काने इकडे जोर लावायचा. नग बा नग काय करू गडीवर. तुम्ही फोडीची आता हलकं काम करा, जड काम करू नका. आता शावरून झाले, म्हणजे दिवसभर जे चालला होता ना राडा, बायका वगैरे होत्या, तर मग सगळीकडे हो असं हे फोडी सुकायला टाकल्यात. इथं लोणचं करायचंय आता. लोणचं म्हणजे उद्या करायचंय बरं का लोणचं. पण सगळं सामान आणलेलं आहे, दाखवते. इकडं सगळं सामान आणलंय. आपलं तेलाचा डबा, तेलाचा डबा, इकडं पिशवीत सगळं सामान आहे. ही आपली हळकुंड इथं 2 किलो. ही आपली मोहरी आहे 7 किलो. 7 किलो मोहरी आहे. आणि ह्यात मेथी सुट्टीच टाकली. आपली ही मेथी, अशी मेथी वगैरे सगळा बाजार आहे. असू देत. तर आता हो का 7:30 वाजले. तर इथं स्वयंपाकाला लागायचे. भाजी काय करावं त्याचा विचार करत होती. करते आता स्वयंपाक बनवायचा. आणि परत आता ह्यांनी काय फोडलेत ते फोडी सगळ्या नीट करायच्या ते इथं. आणि आपलं पार्सल जे कुरिअरला गेलं होतं ते 2-3 पाऊस लीक झाले ते इथं बॉक्स. तर आता हे सगळे ॲड्रेस वगैरे परत काढून दुसरे लिहून आपल्याला हे करायचं, परत मी चेंज करायचं. ते आज काय पार्सल टाकलं नाही. आता सगळं उद्या काय असेल 50-60 किलो ते उद्या पॅकिंग करून द्यायचं कुरिअरला. असू द्यात. तर बाय सगळ्यांना. रात्रीचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. काय करू, कामामुळं व्हिडिओ काढायला टाईमच मिळाला. सकाळच्या 9 वाजल्यापासून बायका येतात, संध्याकाळी 6 पर्यंत असतात. आणि मग ते काम 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 आहे की कामच करावं लागतं असं होते. सगळं बघावं लागतं. आपलं स्वयंपाक, धुणं, भांडी, घरातली स्वच्छता ही सगळं बघून
इकडे पण लक्ष द्यावं लागतं. तरी आमचे हे इतकं मनाव घेतले की 8-10 दिवस झालं कामाचं नावच घेतलं नाही. मीच जरा विशेष करते, म्हणजे जातात 2-3 दिवसातून एकदा जाऊन सांगून असं करा तसं करा आहे ना, येतात सांगून. हा, बारामतीला 2दा गेले आज. हो, पण तरी कंटिन्यू असतात ते जरा काम, मग नाही जरा कामात जास्तच ते लईच मनाव घेतलंय त्यांनी. तुमचा प्रतिसाद बघून त्यांनी जास्तच मनाव घेतलंय. 2000 किलोचं 3000 किलो करायला पण तयार आहे ते है ना. आणि भरपूर ऑर्डर येत आपल्याला, दिवसाच्या 50-60 ऑर्डर येतात, म्हणजे चेष्टा नाही. त्यातलं एक अर्धा किलोच्या काय ऑर्डर असतील, 1 किलोच्या काय असतील, 2 किलोच्या काय असतील, 3 किलोच्या काय असतील, 10-10 किलो घरी येऊन लोणचं घेऊन जातात. आसपासचे जे लोक आहेत ना, कळस, बोरी, लाकडी, असं बारामती इथून भरपूर लोक 10-10 किलोने 5-5 किलोने घरी पण येऊन घेऊन जातात इथे. आताच लासुरण्याचे हे आलते, दादा आलते, तर आमच्याच गावातले एक मावशी आणि दादा आले होते, त्यांनी पण नेलं 4 किलो लोणचं नेलं बघायचं त्यांनी पण. असू देत. तर बाय सगळ्यांना. चो बाय, गुड नाईट. लगेच ग माझ्या राणी लगेच दोघी निवडायला बसल्या हो का, लगेच निवडायला बसल्या. असू देत. बाय बाय.